मस्त अशा ह्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. चपात्या बनवून झालेल्या आहेत. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं. बटाट्याची वरची साल काढून किसायचा किंवा असंही किसून घेतलं चालतं. फक्त धुवून घ्यायचं याला. बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, हळद, बेसन पीठ, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मिश्रण तयार करून घ्यायचं. बेसन पोळीला जसं मिश्रण बनवतो तसं मिश्रण बनवून घ्यायचं. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. तव्यावर तेल. प्रत्येक वेळेला मिश्रण असं पूर्ण हलवून घ्यायचं. तव्यावर मिश्रण टाकायचं, पसरून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त असं जाड नाही, असं पसरून घ्यायचं. वरचा भाग सुकू द्यायचा आणि गॅसच्या कमी ठेवायची. पालती करून घेऊ. पालती केल्यानंतर गॅसच्या वाढवलेली आहे. आवडीनुसार तेल टाकायचं. दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं. बेसन पोळी तयार झालेली आहे. नक्कीच बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.